पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत गोंधळ घातला। अनिल पाटील यांच्या समोरच ग्रामीण आणि शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। ही दृश्य सध्या आपण धुळ्यातली बघतोय। प्रतिनिधी भूषण चिंचोरे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। भूषण, नेमका कशावरून हा वाद झाला समजू शकलाय का? धुळ्यात आज लोकसभेची आढावा बैठक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आयोजित केली होती। मात्र या बैठकीचं निमंत्रण शहर आघाडीच्या कार्यकर्त्यांना नसल्याचं, तसेच शहर पदाधिकाऱ्यांचं बॅनरवरती फोटो नसल्यामुळे ते कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीतच एकच राडा केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसलं आहे। कार्यकर्ते कमालीचे नाराज झालेले होते। या बैठकीचं कोणतंही निमंत्रण आम्हाला दिलेलं नाही। ग्रामीणच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या धुळे ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी मंत्री अनिल पाटील हे धुळ्यात येत आहेत, मात्र त्याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही। तसेच आमच्या शहर पदाधिकाऱ्यांचे फोटो या बॅनरवरती टाकले नाहीत असा आक्षेप या कार्यकर्त्यांनी घेतला आणि अनिल पाटील यांच्या उपस्थितीत एकच गोंधळ केलेला आहे। या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांना मध्यस्थी करावी लागलेली आहे आणि या गोंधळानंतर अनिल पाटील यांनी आपलं भाषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। जी भूषण, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।